जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। निपाणी येथे शुभ कार्य वधूवर सूचक संघाच्या वतीने मराठा आंतरराज्य वधूवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। निपाणी येथे मराठा सांस्कृतिक भवन येथे 24 रोजी आंतरराज्य मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत शुभ कार्य वधूवर सूचक संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री दादासाहेब खोत यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। यावेळी बेळगावचे बुडाचे अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मणराव चिंगळे यांनी आजची पिढी ही फक्त आणि फक्त कामामध्ये व्यस्त झाली आहे। आपल्याला जवळ नेमके कोण पाहुणे आहेत किंवा आपली कोणती नाते कोणासोबत आहेत याचे भान राहिलेले नाही। संवादही कमी झाला आहे। त्यामुळेच आधीच्या प्रथा परंपरा या मोडीत निघत आहेत। त्या जपण्यासाठी शुभ कार्य वधूवर सूचक संघ कार्यरत करत आहे। या शुभ कार्य वधूवर सूचक संघाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खोत यांनी दोन नात्यातील संवाद घडवून देऊन एक नवा नात्याला नाव देण्याचे कार्य मोलाचे करत आहेत। त्यांच्या या कार्याला खूप शुभेच्छा असे प्रतिपादन यावेळी सोहळ्यादरम्यान केले। या सोहळ्याला उदंड असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वधूवर व त्यांच्या पालकांचे त्याचबरोबर मला ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी मनापासून आभारी आहे असे प्रतिपादन दादासाहेब खोत यांनी केले। यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार निपाणी मान्य श्री काकासाहेब पांडुरंग पाटील, माजी आमदार निपाणी श्री सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष बेळगावी श्री लक्ष्मणराव चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील निपाणकर, सरलष्कर राजेसाहेब निपाणी, मान्य श्री विजयराजे बाबा देसाई निंबाळकर, मराठा शिक्षण समिती चेअरमन राजेश कदम, चिक्कोडी जिल्हा ब्लॉक काँग्रेस समिती उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष निपाणी नगरपालिका मान्य श्री जयवंत भाटले, विद्यमान नगरसेवक व चेअरमन धनलक्ष्मी सौदाहार्य रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूज, अध्यक्ष निपाणी टाउन प्लॅनिंग कमिटी संयोजित उर्फ निकू पाटील, उपनगराध्यक्ष निपाणी नगरपालिका मान्य श्री संतोष सांगावकर, माजी टाउन हॉल प्लॅनिंग अध्यक्ष गोपाळ नाईक तात्या, नगरसेवक निपाणी नगरपालिका निपाणी विनय वडे, विद्यमान नगरसेवक मान्य श्री राजेश गुंदेशा, अध्यक्ष सकल मराठा समाज संकेश्वर व नगरसेवक मान्य श्री अमर नलवडे, नगरसेवक निपाणी मान्य श्री संजय सांगावकर, माजी सभापती निपाणी विश्वास पाटील, अध्यक्ष मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळ मान्य श्री बाळासाहेब जासूद, माजी सभापती निपाणी संदीप कामत, सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत, प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी, सरचिटणीस श्री छत्रपती शाहू साखर कामगार संघ बाळासाहेब तिवारी, सामाजिक कार्यकर्ते दीपक वळिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश भोईटे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंगवले, सर्वेसर्वा साळुंके गारमेंट फॅक्टरी विनोद साळुंके, माजी नगराध्यक्ष संकेश्वर श्री श्रीकांत बंडू हातनुरे, डॉक्टर महेश ऐनापुरे, शासन नियुक्त नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाटले, सामाजिक कार्यकर्ते अनिल खाडे, माजी अध्यक्ष कागल व्यापारी संघटना कागल मान्य श्री अप्पासो जकाते, जिल्हा परिषद सदस्या मान्य सौ सुमित्रा उगळे, नोटरी वकील ॲडव्होकेट नीता मगदुम, नगरसेविका सौ अनिता पठाडे, शासन नियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर, माजी नगरसेवक संदीप चावरेकर, नगरसेवक संकेश्वर डॉक्टर मंदार नंदकुमार हावळे, दंत चिकित्सक डॉक्टर संकेत पाटील, निपाणी ॲडव्होकेट शीतल मेक्कळकी, ॲडव्होकेट संजय चव्हाण, डॉक्टर संदीप चिखले, शुभकार्य वधूवर मंडळ ग्रुप श्री अरुण खडके, वकील ॲडव्होकेट महेश कदम, दबडे मेडिकलचे मान्य श्री झुंजार दबडे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब तिप्पे, माजी टाउन प्लॅनिंग सदस्य मान्य श्री विश्वनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते अशोक खांडेकर, पंचायत ग्रुपचे कार्याध्यक्ष विकास शिंदे, जगदंबा मेडिकलचे जयप्रकाश सावंत, सामाजिक कार्यकर्ते संदीप खडके यांची उपस्थिती होती। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। जे व्हॉट्सअप मध्ये आम्ही बघतो कुणीतरी पैपवणा जुना एका नातेसंबंध असेल, हे लांबून आम्हाला नातेवाईक होतात। हे कधी समजतं आम्हाला की व्हॉट्सअप कनेक्टिव्हिटी असेल आणि जो माणूस व्हॉट्सअप मध्ये कनेक्टेड नाही त्याचा संबंधच येत नाही त्या ठिकाणी। म्हणून ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये वधूवर परिचय मेळावा हा प्रत्येक माणसाचा एक अविभाज्य अंग बनलेला आहे। इथे नितांत गरज लोकांना भासू लागलेली आहे।
आणि हे गरज जी आहे ती गरज भागवण्यासाठी ही दादासाहेब खोत सारखी मंडळी एकत्रित येऊन अशा प्रकारच्या वधूवरी परिचय मेळावा आयोजित करतात, जेणेकरून विवाह इच्छुक जे आहेत ते पालक त्या ठिकाणी येतात. विवाह इच्छुक ज्या मुली द्यायच्या असतील त्यांचेही पालक या ठिकाणी येतात, संवाद साधतात. एकमेकांची माहिती एकमेकांना पुरवण्याचं काम एक माध्यम म्हणून ही संस्था काम करत असते. आणि ही संस्था जास्तीत जास्त प्रमाणात लग्न कशी जुळतील, एकमेकांचं मन कसं परिवर्तन होईल. आणि आज आपण दोघेही, मुलाचा वडील असो किंवा मुलीचे वडील असो, आपण दोघांचे पाय जमिनीवर असतील तर विवाह जुळवायला वेळ लागत नाही. तेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.